आपल्या सर्वांचे पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। वेलदोड्याचे झाड आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या झाडामध्ये जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कसे होते हे आज आपण बघणार आहोत। हे वेलदोड्याचे झाड जे आहे ते माझ्या घरामध्ये मी लावलेले होते। एका पिशवीमध्ये मी हे लावलेलं होतं। हे लावत असताना या प्लांट्स मध्ये बेसिकली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होते आणि हेच दाखवण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये बायोलॉजी विषय शिकताना आणि त्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलरली बॉटनी या सब्जेक्ट मध्ये मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट या टॉपिक मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन चा पार्ट आलेला आहे। त्याच पद्धतीने रिप्रोडक्शनचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये प्लांट्स मधलं रिप्रोडक्शनचा पण स्टडी तुम्हाला करायला आहे। हे करत असताना आपण पाहिलेले मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स मध्ये जे वेगवेगळे मॉडिफिकेशन्स प्लांटने केलेले आहेत त्यातीलच हे एक एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये स्टेम मध्ये मॉडिफिकेशन झालेले आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे एक संध पार्ट आहे। हा पूर्ण पार्ट स्टेमचा एका स्टेम वरती आहे आणि त्याला वरती स्प्राउटिंग झालेलं आहे तर नवीन सीडलिंग्स तयार झालेले आहेत। हे झाड लावत असताना मी सुरुवातीला एवढ्या साईजचं एक रोप आणलेलं होतं माझ्या एका मैत्रिणीकडून आणि त्यानंतर ह्याचं प्लांटेशन केलेलं होतं। इथं तुम्हाला दिसेल की याच्यापासून एक सिंगल आहे, त्याच्यापासून जर आपण कन्सिडर केलं तर हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 तब्बल 8 रोपं तयार झालेली आहेत। आता मी या कुंडीमध्ये खूपच गर्दी झाली होती, खूपच दाटी झाली होती, त्याच्यामुळे याची वाढ व्यवस्थित होणार नव्हती। याला फ्लावरिंग यायला अजून वेळ आहे। ऍक्च्युअल मध्ये जेव्हा वेलदोडे तयार होतील तेव्हा देखील मी एक व्हिडिओ बनवेल, परंतु त्या गोष्टीसाठी अजून वेळ आहे। आता मला करायचंय की याचे अजून काही रोपं बनवून ठेवायचे आणि त्यांची गर्दी झालेली मला थोडी कमी करायची। हे करत असताना मी ते प्लांटला पूर्ण काढलं आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी एवढे लांब असे रूट्स तयार झालेले होते जे कुंडीमध्ये खूप दाटी झालेली असल्यामुळे पुढे त्यांची ग्रोथ होत नव्हती। तरीही काही नवीन रोपं तयार झालेली आहेत। ही नवीन छोटी छोटी रोपं तुम्हाला दिसत आहेत, ही आता नव्याने फुटलेली आहेत। आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की हे प्लांट मध्ये वेलदोड्याच्या झाडामध्ये या रोपामध्ये स्टेमचं मॉडिफिकेशन आहे। हे तुम्हाला दिसत आहेत, हे खालचे जे आडवे जे स्ट्रक्चर दिसत आहेत हे आहेत त्याचे स्टेम्स, ज्याच्यापासून इथं तुम्हाला दिसेल की एका स्टेम मध्ये इथं एक नवीन नोड आलेला आहे किंवा त्याला आय आहे किंवा आपण त्याला बड म्हणतो, की स्प्राउटिंग झालेलं दिसतंय तुम्हाला इथं आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नवीन बड इथून येते, इथून परत नवीन रोपं तयार होणार आहेत इथं दिसत आहेत। तर या ठिकाणी याच्यापासून नवीन रोपं तयार होणार आहे। इथं जर पानं तुम्ही पाहिले तर त्यांच्यामध्ये पॅरलल व्हेनेशन तुम्हाला दिसतंय, म्हणजे यावरून आपल्याला समजतं की जसं आलं आहे किंवा हळद आहे तिची जशी पानं आहेत आणि पर्टिक्युलरली हळदीची पानं जरा ब्रॉड असतात, परंतु आल्याची ही अशीच नॅरो असतात, याच्यापेक्षा थोडीशी लांबट असतात। पण हे बऱ्याच जणांना हे झाड बघितलं की आल्याचे झाड आठवलं असेल, तर त्यामध्ये देखील त्याच पद्धतीने प्रोपगेशन होतं। आता इथे जर आपण पाहिलं तर आपण इथं वेगवेगळी रोपं आपण तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी इथं कटर घेते आणि कटरने तुम्हाला वेगवेगळे आपण सीडलिंग्स तयार करूया जेणेकरून ह्याचं अजून जास्त क्वांटिटीमध्ये आपण रोपं तयार करूया। हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे रूट्स आहेत। आता माझ्याकडे हे व्यवस्थित रूट वगैरे डेव्हलप झालेला पार्ट आहे, परंतु ज्यावेळेस मी हे प्लांट आणलेलं होतं त्यावेळेस ह्याला रूट नव्हते। स्टेमचा थोडा जरी पार्ट असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी नवीन स्प्राउटिंग होऊ शकतं आणि त्याच्यापासून नवीन सीडलिंग तयार होऊ शकतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। या ठिकाणी आपण करूयात आता कटिंग। हे करत असताना हे खूपच मोठे रूट्स आहेत, ह्या रूट्सची गर्दी पुन्हा एकदा त्या ठिकाणी कुंडीमध्ये होऊ शकते। आपल्या सोयीनुसार तुमची कुंडी जर मोठी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रूट आहे तसे ठेवू शकता किंवा आपण त्या रूटचं कटिंग करू शकतो। या ठिकाणी आपण एका सर्टन हाईट नंतर आपण काय करूयात, याचं कटिंग करूयात, ठीक आहे, जेणेकरून ह्या प्लांटची ग्रोथ चांगली होईल। तर या ठिकाणी मी इथं रूटची ग्रोथ कटिंग करत आहे। एक प्रयोग करून पाहूयात आपण की ह्या
हे नुसते फक्त रूट्स लावून वरती स्टेम तयार होत आहे का हे देखील आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी हे रूट्सचे आपण कटिंग केलेले आहे। आता वेळ आलेली आहे हे सगळे जे सीडलिंग्स आहेत ते आपल्याला सेपरेट करायचे, जेणेकरून आपल्याला नंबर ऑफ सीडलिंग्स तयार करता येतील। आणि लक्षात घ्या, हे अशीच वेगवेगळी छोटी मोठी झाडं ही आपल्या परसबागेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये इंडोर प्लांट्स पण आपण लावू शकतो, बाल्कनीमध्ये लावू शकतो, कारण आपल्या सर्वांचे अस्तित्व या प्लांट्सवरती अवलंबून आहे। प्लांट्स हे एकमेव ऑर्गॅनिझम आहेत जे ऑक्सिजन प्रोड्यूस करतात, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि याच अन्नावरती किंवा या ऑक्सिजनवरती सगळे एरोबिक ऑर्गॅनिझम डिपेंड आहेत। त्याच्यामुळे आपण होईल तेवढं आपल्याकडून प्लांटेशन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांची देखभाल करणं खूप गरजेचं आहे। एखादं झाड लावलं म्हणजे आपलं काम पूर्ण होत नाही, तर त्या ठिकाणी त्या झाडांची योग्य त्या पद्धतीने निगा राखणं खूप गरजेचं आहे। काही ठराविक दिवस जर आपण यांची निगा राखली तर नंतर त्यांचे ते ग्रो करतात, कारण ते इंडिपेंडंट नेचर शो करतात। माळरानावर जेव्हा ह्या रेनी सीझन मध्ये जर आपण ही झाडं लावली तर काही महिन्यापर्यंत पाऊस पडत असतो आणि तोपर्यंत त्यांच्या रूट्स वगैरे डेव्हलप करून ही रूट सिस्टीम जेव्हा त्यांची वेल डेव्हलप कंडिशन मध्ये येते त्यावेळेस ते स्टेबलाइज कंडिशन मध्ये येतात। आणि आपल्याला या पावसाळ्याच्या सीझन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्लांट्सला ग्रो करायचं आहे किंवा त्यांचं प्लांटेशन करायचं आहे आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं आपण मानतो। आता आपण करूयात ह्याचे सेडलिंगला कट करत असताना आपण लक्षात घ्यायचंय हा स्टेमचा पार्ट आहे। ह्या स्टेमच्या पार्ट मध्ये हे सीडलिंग फक्त आपण प्रत्येक रोपनी सेपरेट करणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त कुंड्या होतील, कारण प्रत्येक पार्ट पासून परत नवीन सीडलिंग तयार होतच राहणार आहे। हे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे, हे कंटिन्युअस चालू राहणार आहे। त्याच्यामुळे इथं आपल्याला बंच करण्याची काही गरज नाही, कारण काही थोड्याच दिवसामध्ये परत या ठिकाणी नवीन सीडलिंग्स तयार होतील आणि मग त्या ठिकाणी पुन्हा एकदा गर्दी होईल। त्यासाठी आपण आधीच लावतानाच आपण सिंगल सीडलिंग आपण लावणार आहोत। तर मी सुरुवात करते या ठिकाणापासून, एक पार्ट कट करते आणि इथे तुम्हाला दिसेल हे एक सीडलिंग झालं, त्याच्यामध्ये देखील काही रूट्स आलेले आहेत ते मी या ठिकाणी ठेवते। सेकंड सीडलिंग आपण कट करूयात। हे करताना रूट्सची थोडी काळजी घ्या, रूट्स खूप डेलिकेट आहेत, त्या ठिकाणी ते कट होऊ शकतात। ऑलरेडी आपण लांब रूट्स होते त्यांना कटिंग केलेलं आहे, परंतु ह्या रूट्सला आपण कमीत कमी हार्म पोहोचवणार आहोत, कारण याच्यापासून आपण नवीन सीडलिंग्स तयार करत आहोत। 2 झालेले आहेत सेपरेट। पुढचा पार्ट आपण पाहूया। खूप दाटीमध्ये आलेले आहेत हे। इथं तुम्हाला दिसतंय प्रत्येक ठिकाणी स्टेमचा पार्ट आलेला आहे। इथं खाली जो आहे हा स्टेमचा पार्ट आलेला आहे आणि तिथंच रूट्स आहेत। तर हे सीडलिंग आपण सेपरेट करतोय। या झाडाचं वैशिष्ट्य असं की आपण चहा वगैरे बनवताना त्याच्यामध्ये वेलदोडा टाकतो, परंतु इथं वेलदोडा न टाकता आपण याची पानं वापरू शकतो। काढा करताना किंवा कषायमध्ये सुद्धा आपण याची पानं टाकू शकतो, खूप छान सुगंध येतो। ओळखूच येणार नाही कुणाला की तुम्ही वेलदोडा टाकला नाही। वेलदोडा न टाकता वेलदोड्याचा वास येऊ शकतो याच्यातून, जसं आपण हळदीतून करतो। हळद न टाकता हळदीची पानं जरी पाण्यात उकळली तरी सुद्धा हळद टाकल्यासारखा एकदम येलो कलर येतो आणि त्याच्यातील सर्व मेडिसिनल प्रॉपर्टी देखील त्याच्यामध्ये येतात। एक छोटस सीडलिंग आहे बघा। आता आपण याला सेपरेट करणार आहोत आणि नंतर प्लांटेशन करणार आहोत, तरी सुद्धा याच्यामध्ये हे सगळ्यांची परत प्रॉपर ग्रोथ होणार आहे। आता एकच सिंगल राहिलेला आहे, त्याला आपण व्यवस्थित कट करूया। रूट्स थोडेसे ओके, इथं आपले प्रॉपर सीडलिंगचं कटिंग झालेलं आहे, हे सेपरेट झालेलं आहे। असं एक सीडलिंग लावल्यानंतर एवढं मोठं रायझोम, ह्याला आपण रायझोम म्हणतो, ह्याच्यातले जे स्टेम आहे त्याला रायझोम आपण म्हणत असतो बघा त्याच्यामध्ये। आणि स्टेम का म्हणतो हे एक गोष्ट समजून घ्या की यामध्ये रूट्स जे फॉर्म झालेले आहेत
प्रत्येक ठराविक ठिकाणापासून झालेले आहेत आणि शूट जे डेव्हलप झालेले आहेत तुम्हाला दिसेल प्रत्येक नोडल रिजन पासून काय झालेलं आहे, शूट डेव्हलप झालेले आहेत। इथं मार्किंग तुम्हाला दिसेल, काही पॅचेस दिसत आहेत की ज्याच्यावरती डार्क लाईन आहे, एका ठिकाणी डार्क लाईन दिसते। डार्क लाईन जे आहे त्यालाच आपण नोडल रिजन म्हणतो आणि जो फेंट कलरचा रिजन आहे त्याला आपण इंटरनोडल रिजन म्हणतो। तर आपल्याला माहिती आहे, आपण बायोलॉजीमध्ये बॉटनीमध्ये शिकलेलो आहोत की या नोडल रिजन पासूनच नवीन ऑर्गन का डेव्हलप होतो। तर त्या ठिकाणी ज्या डिवायडिंग टिश्यू आहेत, प्लांट्स मधील डिवायडिंग टिश्यू ज्याला आपण मेरिस्टेम म्हणतो, तर त्या टिश्यूज तिथं प्रेझेंट आहेत आणि त्याच्यातला टाईप आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम। तर त्यामुळे कुठल्याही नोडल रिजन पासून नवीन स्प्राउटिंग होऊ शकतं किंवा तिथून खाली रूट्स डेव्हलप होऊ शकतात किंवा वरती जर अपर सरफेस वरती शूट डेव्हलप होऊ शकतं। या पद्धतीने आपण हे सीडलिंग्स वेगळे केलेले आहेत आणि मी आशा करते तुम्ही देखील या पद्धतीने सीडलिंग्स ग्रो करू शकता। जर तुमच्या कोणाच्या ओळखीकडे जर असे काही सीडलिंग असतील, वेलदोड्याचं झाड असेल, तर त्या ठिकाणी त्याच्यातलं एक छोटंसं जरी रोप, तुम्ही एवढं जरी रोप आणलं तरी देखील तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये याचं प्लांटेशन करू शकता किंवा तुम्ही नर्सरीतून याचं रोप घेऊन येऊ शकता। घरातील वेलदोड्यापासून प्लांट आपण तयार करू शकतो, परंतु ते सीड्स खूप मॅच्युअर असले पाहिजे, त्यावेळेस ते शक्य आहे। काही वेळेस काय होतं की अर्ली प्री मॅच्युअर स्टेजमध्ये त्यांना आयसोलेट केलं जातं किंवा त्यांना तोडलं जातं आणि मग सुकून आपल्या घरामध्ये आपण आणतो। तर या कंडिशनमध्ये इमॅच्युअर सीड असेल तर त्यामध्ये एम्ब्रियो प्रॉपर डेव्हलप झालेला नसतो, त्यामुळे त्याच्यापासून सीडलिंग डेव्हलप होईलच किंवा त्या सीडमध्ये स्प्राउटिंग होईलच याची शक्यता खूप कमी असते। त्यातील जर तुम्हाला पाहायचं असेल की एकदम मोठे किंवा येलो पडलेले जे विलायचे आहेत किंवा वेलदोडे आहेत, त्याच्यामध्ये एकदम डार्क ब्लॅक कलरचे मोठे टपोरी सीड्स असतात, ते जर तुम्ही ओव्हरनाईट सोकिंगला ठेवले आणि मग नॉर्मल आपण सीड जर्मिनेशनची जी प्रोसेस करतो त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तरी देखील तुम्ही हे सीडलिंग्स तयार करू शकता, वेलदोड्याची रोपं तयार करू शकता। या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की वेलदोड्यामध्ये देखील जसं आल्यामध्ये किंवा हळदीमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं बाय द रायझोम्स, त्याच पद्धतीने वेलदोड्यामध्ये देखील होतं आणि इथं हे जे रायझोम्स आहेत ते जरा थिक आणि रिजिड आहेत, तर काही अमाऊंटमध्ये त्यांच्यामध्ये फूड स्टोअर करून ठेवलं जातं आणि आपल्याला माहिती आहे जसं वेलदोडा आणि हळद ग्रो होते की आता हे याला लिफी स्टेज आहे, उन्हाळ्यामध्ये नंतर पूर्ण हे सगळं सुकून जाईल आणि नंतर परत नवीन प्लांट ग्रो होतील, त्यावेळेस सगळी एनर्जी ते त्यांच्या स्टेममध्ये स्टोअर करून ठेवतात आणि नंतर परत स्प्राउटिंग होतं, परत नवीन हे असे लीफी फोलेज येतं। आणि गंमत अशी आहे की हे जे प्लांट आहे हे इंडोर प्लांट तुम्ही म्हणून वापरू शकता, घरामध्ये खूप छान दिसतं, याला फार ऊन सहन होत नाही, त्याच्यामुळे हे जर जास्त ऊन असेल तर आता पाऊस सुरू होतोय परंतु आता उन्हाळा असल्यामुळे इथं तुम्हाला दिसेल काही प्लांटचे जे लीफचे टिपचे रिजन आहेत तर ते सगळे करपले गेलेले आहेत किंवा ब्राऊन कलरचे झालेले आहेत, ते उन्हामुळे किंवा हीटमुळे। हे सेमी शेड कंडिशन मध्ये ग्रो करणारं प्लांट आहे, ह्याला फार जास्त प्रमाणात ऊन सहन होत नाही, त्याच्यामुळे हे आपण इंडोर प्लांट म्हणून पण लावू शकतो। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा। या ठिकाणी अजूनही माझ्याकडे जे प्लांट आहेत आणि त्याच्यामध्ये त्यावरती देखील मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन की ऍक्च्युअल मध्ये आपण जे शिकतोय शाळेमध्ये तर ते पाहायला मिळत नाही। प्रयत्न तर हाच असायला हवा की आपण जे शिकत आहोत ते प्रत्यक्ष निसर्गामध्ये जाऊन किंवा घराच्या बाहेर पडून, क्लासरूमच्या बाहेर पडून आपण पाहायला हवं, परंतु ते सगळ्यांना शक्य नसेल तर आपण या पद्धतीने मी माझ्याकडे जेवढे प्लांट अवेलेबल आहेत आणि जेवढी इन्फॉर्मेशन मला देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करेन। या ठिकाणी देखील मी लावलेले आहेत हे आपण जे ब्रायोफायलम ज्याला म्हणलेलं आहे, ज्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच होतं थ्रू द लीव्स, लीफचे जे मार्जिन आहेत ज्याला आपण मराठीमध्ये पानफुटी म्हणतो त्याचं आहेत, ही छोटीशी अजून सेडलिंग आहेत, एक लीफ मी त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यावर सॉइल टाकलेली होती। तर याविषयी माहिती हवी असेल डिटेलमध्ये तर ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेन, तसं तुम्ही कॉमेंट करून सांगा। हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि अशाच काही नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला हवी असतील, अजून कुठल्या प्लांट विषयी जर माहिती हवी असेल तर जरूर सांगा। तोपर्यंत झाडे लावण्यासाठी तयारी करा, कारण आता पावसाळा सुरू होतोय
उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आपण जेवढे म्हणून फ्रुट्स खाऊ ते सर्व फ्रूट खाल्ल्यानंतर त्याचे सीड्स हे डस्टबिन मध्ये न टाकता ते व्यवस्थित वॉश करा, क्लीन करून ड्राय करून ठेवा, उन्हामध्ये थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवा आणि सुकल्यानंतर आपण रेनी सीझन मध्ये, पावसाळ्यामध्ये जिथे कुठे आपण फिरायला जाऊ, छोटीशी स्मॉल ट्रिप अरेंज करू आणि त्या ठिकाणी आपल्यासोबत हे सीड्स घेऊन जायचे, एखादं खुरपं किंवा जमीन उकरण्यासाठी कुठलंही एखादं साहित्य घेऊन जाऊयात आणि ते सीड प्रॉपरली तिथं प्लांट करूयात किंवा ग्रो करूयात. किंवा यापेक्षाही जर आपण या सीडचे सीडलिंग जर तुम्ही बनवू शकला, रोपं बनवू शकला, खूपच चांगली गोष्ट आहे ही. परंतु हे सगळ्यांनाच पॉसिबल होईल असं नाहीये किंवा सगळेच हे करतील असं नाहीये, परंतु सीड तरी स्टोर करून ठेवू शकता. तर ते सीड स्टोर करून ठेवायचे आहेत. छोटीशी ट्रिप जेव्हा आपण अरेंज करू, आपल्याला पावसात फिरायला खूप आवडतं आणि हे फिरत असताना आपली जबाबदारी म्हणून आपल्याला हे प्लांटेशन करायचे आणि जोपर्यंत 1-2-3 महिने जोपर्यंत पाऊस पडतोय, थोडं रिमझिम पावसामध्ये हे प्लांट छान ग्रो होतील, तोपर्यंत ते व्यवस्थित सेटल होतील. त्यांना नंतर देखभालीची गरज नाहीये. हो, परंतु तरी देखील आपण लावलेले प्लांट्स याची अधूनमधून जरा जसा वेळ मिळेल तसा आपण त्यांना व्हिजिट करायला हवी आणि त्यांना पाणी वगैरे व्यवस्थित आहे का, त्यांची वाढ व्यवस्थित होतीये का याची देखील काळजी घ्यायची. तर भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकला घेऊन. तोपर्यंत ही वेलदोड्याची झाडं मी लावते आणि अशीच अनेक वेलदोड्याची झाडं तुम्हीही लावा आणि वेगवेगळ्या रेसिपीमध्ये याचा वापर करा.